नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूक मतमोजणीपूर्वी केंद्रातील खुर्चीवर आढळली लिंबू आणि उदबत्ती. या घटनेमुळे मतमोजणी केंद्रात एकच खळबळ. खोची स्मशानभूमीच्या छताची अत्यंत दुरावस्था. छतावरील पत्रे तुटून व उडून गेल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात संवर्धनाच्या कामांना वेग. भाविकांच्या गर्दीतही मंदिर परिसरातील कामे सुरूच. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी कोल्हापुरात आज सुरू झाली. मात्र मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वीच मतमोजणी केंद्रात आढळलेल्या लिंबू आणि उदबत्तीमुळे एकच खळबळ उडाली. केंद्रातील एका खुर्चीवर लिंबू व उदबत्ती ठेवलेली आढळल्याने उपस्थितांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आलं असून हा प्रकार भानामती किंवा जादू टोण्याशी संबंधित असल्याची चर्चा रंगली. तब्बल 9 वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीबाबत चित्रपट सृष्टीतही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच मतमोजणीपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे निवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले. खोची येथील स्मशानभूमीच्या छताची अत्यंत दुरावस्था झाली असून छतावरील पत्रे तुटून गेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. पावसाळा तोंडावर आला असताना स्मशानभूमीचे छत तातडीने दुरुस्त करून नवीन पत्रे बसवावीत अशी मागणी ग्रामस्थांकडून होतीये. स्मशानभूमीच्या शेडमधील लोखंडी अँगल गंजले असून अनेक ठिकाणी पत्रे उडून गेलेत. परिणामी छताला मोठे भगदाडे पडले असून पावसाचे पाणी थेट आत येत आहे. अशाच परिस्थितीत पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात अंत्यसंस्कार करणे अत्यंत कठीण बनलंय. रत्नागिरी राज्य महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्यावर गाड्यांच्या रेसिंगसह हुल्लडबाजी करणाऱ्या 18 तरुणांसह 19 विधी संघर्षग्रस्त बालकांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांनी 23,45,000 रुपये किमतीची 49 वाहने जप्त केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघबिळजवरील चंद्रदीप पेट्रोल पंपासमोर काही तरुणांनी मध्यरात्रीच्या वेळी बेकायदेशीररित्या जमाव जमवून रस्त्याच्या मधोमध वाहनांच्या रेस लावल्या होत्या. या प्रकारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन इतर वाहन चालकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला होता. कोल्हापुरातील रमणवाडा परिसरात भर पावसात एका कारला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. मुसळधार पाऊस सुरू असतानाच कारमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच वाहनाने पेट घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असतानाही मंदिर संवर्धनाची कामे वेगाने सुरू आहेत. रविवारी मुखदर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावल्याने परिसर गजबजून गेला होता. मात्र या गर्दीतही मंदिराच्या विविध भागातील संवर्धन आणि जतनाची कामे सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान मंदिर परिसरातील गरुड मंडपाच्या उभारणीचे कामही प्रगतीपथावर आहे. भाविकांची मोठी गर्दी आणि सुरू असलेली संवर्धनाची कामे यामुळे मंदिर परिसरात धार्मिक वातावरणासह विकास कामांची धामधूमही पाहायला मिळाली. उन्हाळी सुट्टीचा शेवटचा रविवार पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी वापरण्याला नागरिकांनी पसंती दिल्याने रविवारी कोल्हापुरात भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोमवारपासून म्हणजेच आजपासून शाळा सुरू होत असल्याने अनेक कुटुंबांनी सुट्टीतील अखेरचा दिवस पर्यटनात घालवण्याचे नियोजन केलं होतं. यामुळे शहरातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळावर दिवसभर गर्दीचं वातावरण होतं. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात मुखदर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडिंग्लज तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हलकर्णी बसरगे ओढ्यावरील पर्यायी रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने दोन्ही गावातील संपर्क तुटला. ओढ्यावर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला बायपास व भराव पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. गेल्या 4 महिन्यांपासून ओढ्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत होता. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा पर्यायी मार्गही वाहून गेल्याने हलकर्णी आणि बसरगे गावातील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केरली येथील शाळकरी मुलांनी आपल्या कल्पकतेचा एक उत्तम नमुना सादर केलाय.
या मुलांनी टाकाऊ वस्तूपासून आणि जुन्या गाडीच्या इंजिनचा वापर करून एक धावती टिकाऊ गाडी तयार केली आहे. केवळ अभ्यासच नाही तर तांत्रिक कौशल्यामध्येही ग्रामीण भागातील मुले मागे नाहीत हे यातून सिद्ध झालंय. या मुलांच्या अनोख्या जुगाडचे आणि मेहनतीचे सर्वत्र कौतुक होतंय. कोल्हापूर हे राजर्षी शाहू महाराजांची नगरी आणि करवीर निवासिनी अंबाबाईचे शहर आहेच. सोबतच समृद्ध इतिहास, संस्कृती आणि वारशाचा अमूल्य ठेवा जपणारं शहर आहे. या शहरातील अनेक वास्तू, रस्ते आणि ऐतिहासिक स्थळांमध्ये भूतकाळाच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर तरुण भारतने हेरिटेज कोल्हापूर ही विशेष मालिका सुरू केली आहे. या मालिकेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाचा मागोवा घेत त्यामागील रंजक इतिहास, सामाजिक योगदान आणि सांस्कृतिक महत्त्व उलगडण्याचा प्रयत्न केला जातोय. कोल्हापूरच्या इतिहासातील अनोळखी पैलू, दुर्मिळ माहिती आणि वारशाचा समृद्ध ठेवा जाणून घ्यायचा असेल तर तरुण भारतच्या YouTube चॅनलवरील हेरिटेज कोल्हापूर ही मालिका अवश्य पहा. कारण इतिहास जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही शहराची खरी ओळख समजत नाही आणि कोल्हापूरचा इतिहास तर अभिमानाने सांगावा असा आहे. तर या होत्या आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.